ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित केला जातो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत केलं जातं. विशेष अशी पूजासुद्धा केली जाते आणि याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत असं सुद्धा म्हटलं जातं. 2023 या वर्षी साधारण 5 गुरुवार आले आहेत. सहसा भगवान विष्णूंची पूजा गुरुवारी केली जाते, परंतु मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची पूजासुद्धा करण्यासाठी अतिशय विशेष असा मानला जातो. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मोठ्या थाटामाटाने देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असं म्हणतात की जो कोणी या महिन्यामध्ये उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते. त्याचे घर सतत संपत्ती आणि संततीने, याशिवाय धन आणि धान्याने भरलेलं राहतं. अनेक राज्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी आणि विष्णूची उपासना करून व्रत आणि दिवेसुद्धा दान करतात आणि यामध्ये शंख पूजेला सुद्धा विशेष असं महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विवाहित महिला बुधवारी रात्री घरांची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाटसुद्धा बघत असतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पूजेमध्ये दक्षिणावर्ती शंख ठेवला तर तो सुद्धा तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. याशिवाय जर तुम्हाला दिवे दान करता आले तर ते सुद्धा तुम्ही नक्की करा. आता दिवे दान कसे करावेत, तर तुम्ही एखादा मातीचा दिवा घेऊ शकता किंवा घरातल्या गव्हाच्या पिठाचा दिवा बनवलात तरीसुद्धा चालेल. हा दिवा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करायचा आहे. मंदिर कोणत्याही देवाचा असेल तरीसुद्धा चालेल. तो दान केलेला दिवा किंवा तो प्रज्वलित केलेला दिवा पुन्हा घरी घेऊन यायचा नाही. अशा पद्धतीने दिवे दान केले जातात. किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली, आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा जाऊन दिव्या प्रज्वलित करू शकता आणि अशा पद्धतीने दिवे दान केल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे. किंवा तुम्ही तुमच्या तुळशीजवळसुद्धा दिवा लावलात तरीसुद्धा भगवान श्री हरी विष्णू आणि माता श्री लक्ष्मी या दोघांची सुद्धा कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि उपायकारक असा मानला जातो. याशिवाय या महिन्यामध्ये तुम्हाला कापूर दिवा लावायचा आहे. आता कापूर दिवा म्हणजे काय? तुम्ही एखादी मातीची पणती घेऊ शकता किंवा तांबा पितळेची पणती किंवा दिवा जो तुमच्याकडे असेल तो घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घेऊन याच्यावर कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि असा जेव्हा तुम्ही कापूर दिवा लावता तेव्हा तुम्हाला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळतं. हा उपाय तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी नक्की करू शकता. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचं पठण केलं तर त्यामुळे तुम्हाला विशेष असं फल प्राप्त होतं, असं पद्मपुराणामध्ये म्हटलं आहे. यामुळे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णूंची पूजा करत असाल तर त्यामध्ये शंख तुम्हाला अवश्य ठेवायचा आहे आणि शंख हा जर दक्षिणावर्ती असेल तर तो अतिशय उत्तम राहील. शंखाला म्हणजेच दक्षिणावर्ती शंखाला देवी लक्ष्मीचा सहोदर म्हणजेच भाऊ मानला जातो, कारण त्या दोघांची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे. दक्षिणावर्ती शंख हा विष्णुप्रिय आणि लक्ष्मीकारक आहे. त्यामुळे हा जर शंख तुम्ही ठेवलात तर नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. याशिवाय खऱ्या मनाने जर तुम्ही शंख फुंकला तर तुमच्या पितरांना स्वर्गप्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं. याशिवाय पद्मपुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यात तुळशीच्या एखादी सुकलेली जर तुळस तुमच्याकडे असेल तर त्याची काठी किंवा त्याचं लाकूड तुम्हाला घ्यायचं आहे आणि या लाकडाने तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना चंदनाचं तिलक लावायचं आहे. असं केल्यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि तुमची सर्व पापे नष्ट होतात. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला ही गोष्ट नक्की करायची आहे. तुमच्याकडे जर सुकलेली तुळस नसेल तर तुम्ही बाजारातून ज्यांच्याकडून हार फुलं घेता यांच्याकडून तुम्हाला तुळस घ्यायची आहे आणि त्याची पानं किंवा त्याची काडी एखादी सुकवून मग त्याच्याने तुम्हाला चंदनाने तिलक करायचा आहे. याशिवाय तुम्ही धण्याचा अगदी साधा आणि सोपा उपाय करू शकता आणि तो उपाय असा आहे, तुम्हाला तुमच्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे धणे मावतील तेवढे धणे घ्यायचे आहेत आणि हे धणे तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत.
वाटेमध्ये घेतल्यानंतर या धनांवर तुम्हाला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे. महालक्ष्मीचं व्रत ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत. या धण्यांवर हात ठेवून मग तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. शक्यतो श्रीसूक्त तुम्ही 11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम राहील. 16 वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल. 21 वेळा करू शकलात तर सर्वोत्तमच राहील. मात्र 1 वेळा जरी केलं तरीसुद्धा ते अगदी मनापासून तुम्हाला करायचं आहे. आता जर श्रीसूक्त करणं तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळी महालक्ष्मीच्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटलात तरीसुद्धा चालेल, परंतु तो कमीत कमी 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. असे म्हटल्यानंतर हे धने अभिमंत्रित होणार आहेत आणि अभिमंत्रित झालेले धने तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा एखादा पिवळा कपडा तुम्ही घेऊ शकता, यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल. फक्त अशा ठिकाणी हे धने ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता. तुमची तिजोरी ज्या ठिकाणी असेल तिथे ठेवू शकता. असे केल्यामुळे हे अभिमंत्रित झालेले धने ज्यामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणार आहे असे धने जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवता त्यावेळी तुमच्याकडे आपोआपच पैसे यायला सुरुवात होते आणि असलेले पैसेसुद्धा टिकून राहायला यामुळे नक्की मदत होते. त्यामुळे हा साधा आणि सोपा शिवाय अतिशय पटकन जमणारा उपाय नक्की करून बघा. सेम असाच उपाय तुम्ही तांदळाबरोबर सुद्धा करू शकता. तांदळाचे 11 अख्खे असलेले दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. हे दाणे तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये पकडून मग श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचं जप तुम्हाला करायचं आहे किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटलात तरीसुद्धा चालणार आहे. आणि हे अभिमंत्रित झालेले तांदूळ तुम्हाला पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत. मात्र लक्षात ठेवा, ठेवताना ह्या तांदळांना तुम्हाला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे किंवा हळद अर्पण करून हे तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत येते, आर्थिक समस्या कधीही जाणवत नाही. याशिवाय घरात असलेल्या पैशांना बरकत यायलासुद्धा मदत होते. त्यामुळे हा सोपा आणि सहज जमेल असा उपायसुद्धा नक्की करून बघा. मार्गशीर्षातील गुरुवार हा देवगुरु बृहस्पती यांचा वार असल्यामुळे शिवाय श्रीहरी विष्णूंना हा वार समर्पित असल्यामुळे त्यांचा आवडता रंग पिवळा आहे आणि त्यांच्या आवडत्या रंगाची एखादी वस्तू जर तुम्ही दान करू शकलात तर ते सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक आणि शुभदायक ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच कालावधीपासून एखाद्या अडचणीमधून जात आहात परंतु त्यातून बाहेर पडण्याचा रस्ताच तुम्हाला मिळत नाही आहे किंवा काय करावं हे सुचत नाही आहे तर गुरुवारच्या दिवशी एखादी पिवळी वस्तू तुम्ही एखाद्या लहान मुलाला किंवा कोणत्याही गरीब व्यक्तीला, गरजू व्यक्तीला नक्की दान करा. तुम्हाला नक्कीच त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी रस्ता मिळणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करायचा आहे. दूध आणि फळांचं सेवन करायचं आहे. शिवाय गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर अतिशय प्रसन्न होते. त्यांची सर्व संकटसुद्धा दूर करते. तुम्हाला आर्थिक समस्येतून बाहेर काढायला सुद्धा देवी लक्ष्मी नक्कीच मदत करते. त्यामुळे तुम्ही जर उपवास करणार असाल आणि तुम्हाला दूध किंवा फळं खाऊन उपवास करणं शक्य नसेल तर मात्र तुम्ही एखादा उपवासाचा पदार्थ बनवून खाल्लात तरीसुद्धा चालेल. परंतु त्या पदार्थामध्ये तुम्हाला समुद्री मीठ म्हणजेच पांढरं मीठ वापरायचं नाही. सैंधव मिठाचा वापर तुम्ही यामध्ये करायचा आहे, ज्याला पिंक सॉल्ट असं सुद्धा म्हटलं जातं. अशा पद्धतीने जे कोणी महालक्ष्मीचं व्रत अगदी मनापासून पवित्र मनाने, शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धापूर्वक करतील त्या सर्वांवर महालक्ष्मीची कृपा नक्कीच होणार आहे. तर मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.